लागेल. काय सांगतात बघा ऐका. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे. वारीसाठी पाय दे, तुझी कृपा अशी एक गाय दे. एवढं मागणं देवाकडे मागा. कदाचित ते मागणं देव तुमचं ऐकेल आणि तुमचं जीवन समृद्ध बनवेल. काही नाही पाहिजे. तुम्ही प्रेमानं भक्तीनं भावानं देवाला शरण जा. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चुकू शकतो पण आपण कुठली मरण ही गोष्ट चुकू शकत नाही. बघा, जन्म मरणाची काय असे चिंता, जन्म मरणाची काय असे चिंता. आपल्याला जन्माची चिंता आहे, मरणाची चिंता आहे. ह्या दोन चिंतेमध्ये आपण काय करतोय, गुंतून पडतोय. पण कधीतरी विचार करा, आलं म्हटल्यानंतर कधीतरी निघायचंय, कधीतरी जायचंय, ठरवायचं. कधी का उचलू दे देवाने आपल्याला, कळतंय ना. आत्ता उचललं तरी मला, आत्ता उचललं तरी मला, परवा फक्त कीर्तनात उचल एवढंच म्हणणं आहे. का पटतंय का तुम्हाला उचलाव, मला पटतंय. ह्यांचं म्हणणं आहे मला उचलाव, तुमचं कसं म्हणणं आहे. हे बाबा म्हणतात नाही नाही, नशीब एवढं बोलत तरी मी पुन्हा येईन तेवढं सांगायला. म्हणजे आयुष्यामध्ये एवढं जरी कळालं तरी पुण्य आहे. कळतंय का, आहे ना. हे जर नाही कळलं तर मग आम्हाला परत यावं लागेल. महाराज एका ठिकाणी सुंदर म्हणून सांगतात काय, हे जरी नाही कळलं दुसरं येईल, हे जरी नाही कळलं. मी काय एक्स्ट्रा तुमचं घेत नाहीये, मला तिकडून सांगितलंय म्हणून. नाही तर तुम्ही म्हणता हे काय एवढ्या वेळ चालले, बरोबर ना. नाही तर मी आत्ता म्हणलं तरी संपवते. बघा दादा म्हणले आम्हाला सगळ्यांनी सांगितले 1 तास तुमच्याकडून, तसं मी वाढवून देत नाही कोणाला. वाढवून घ्या 10 मिनिटं, पाकिट वाढवून घ्या म्हणते. ऐका, सांगण्याचा भाग विनोदाचा भाग सोडून घ्या, इकडे लक्ष द्या.
आपण आयुष्यामध्ये काय म्हणतात महाराज, हे जरी नाही काल मग दुसरं गेलं, हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेल, सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय वाजायलं. माझं काय जाणार आहे का? मी आले तुम्हाला सांगितलंय एवढं घसा ताणून 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 सांगितले, माझं काय जाणार आहे का? महाराज सांगतात काय, एका जनार्दनी आमचे काय वाजायलं, पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली लेखा पिंगळा महाद्वारी. ऐका, खूप सुंदर सगळं पिंगळा सगळीकडे महाराष्ट्रभर असतं. तुम्हाला कितपत कळलं माहिती नाही, पण ऐका, हे जरी नाही कळलं उद्या दुसऱ्या महाराजांचं कीर्तन आहे, माझं जरी नाही कळलं तरी उद्या तुम्हाला ऐकायलाच लागणार आहे, बरोबर ना? म्हणून सांगेल मी तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. आयुष्याचं सार कळत असताना दुःख आहे ना, द्यायचं सोडून. किती दुःख आहे, मुलगा आपल्या घरात आपल्याला ठेवत नाही. ऐका, एका आईचं दुःख आहे. काय? एका आईचं दुःख आहे. मुलगा दारू पिऊन आलो, आईला बरं वाटतं का? बोलत चला. मुलगा दारू पिऊन आला, सुनेला मारतो, आईला चांगलं वाटतं का? पण सून पण आपली रडते, पण आई काय करते, तोंडाकडे बघते. आई का आहात ना कीर्तनामध्ये, आपल्या घरामध्ये आईचं म्हणणं एक आहे, पुरावा देते त्याला, पुराव्याविषयीच मी बोलणार आहे, तसंच पुढे जाईल. आपल्या आईचं एकच दुःख आहे, आपला मुलगा दारू पिऊन आला, आई काय म्हणते, जाऊ द्या ना लेकरू, पहिल्यांदाच चुकलंय. आईची माया, याला म्हणतात वेडी माया. जाऊ दे ना लेकरू, पहिल्यांदाच चुकले. असं करत 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 एक वेळ तुम्ही दारू पिऊन घरी आला, आई तुम्हाला त्या गोष्टीमधनं काय करते, तुमची ती गोष्ट चुकवते. तुम्ही एखाद्याचा खून केला, आई तुम्हाला चुकवते. तुम्ही कर्ज केलं, गंठण मोडेल पण कर्ज फिटवेल, तुमची आई तुम्हाला चुकवते. सगळ्या गोष्टींना तुमची आई तुम्हाला चुकवते. बोला, दारू पिऊन गटरात पडला, मरण आलं, मरण चुकवू शकते? बोला बोला. सगळ्या गोष्टींना आई तुम्हाला चुकवते. तुम्ही दारू पिऊन आला, एखाद्याचा खून केला, तुम्ही त्या ठिकाणी आईला मारलं, जोडलं, सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला तुमची आई वाचवते, बाप वाचवतो. एखादा गुन्हा केला, तुम्हाला अटक झाली, तर त्यातून सुद्धा तुमची आई बाप तुम्हाला सुखी सलामत सोडून कुठं आणतात, घरी आणतात. माझा प्रश्न आहे तुम्हाला, सगळ्या गोष्टीतनं आई बाप वाचवतात, त्या आई बापाला दुःख आहे की ते एका गोष्टीतनं तुम्हाला वाचवू शकत नाही, त्याचं नाव मरण आहे. पुरावा देऊ? महाराज सांगतात काय, काळाची एवढी पडेल जेव्हा, काळाची एवढी पडेल जेव्हा, सोडवीन तेव्हा माय बाप, सोडवीन तेव्हा माय बाप. ऐक दादा, कुठेस तू? आयुष्यात किती जरी चूक केली तरी आई बाप तुला माफ करतील, पण सरते शेवटी मरणाच्या वेळेस तुला आई बाप वाचू शकत, मरण चुकणार नाही. मग तुला आयुष्यामध्ये जर सुख पाहिजे, तुला त्या भगवंतापर्यंत पोहोचायचंय, आणि तुला या नाशवान या जगामधून, या रंगीबिरंगी दुनियेतून जर बाहेर पडायचं असेल, बघताय एवढी गरमी, एवढं उष्णता आहे, उष्णतेमुळं आमच्या तिकडच्या भागामध्ये बायका रानात गेल्या, त्यांनी खुरपलं आणि थंड पाणी पिलं, दोघी पण खूप कष्ट केले, थंड पाणी पिलं, जाग्यावर काय परिस्थिती आहे, कशामुळे झालंय? आपण झाडं लावत नाही, झाडं तोडतोय, पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय. वृक्ष लावले पाहिजेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे संतांनी सांगितलंय. आज आपण पाणी 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 करतोय, आज एवढी उष्णता वाढत चालली, एवढी गरमी वाढत चालली, कीर्तनात बसले तरी महाराजांना घाम, मृदुंगाचार्यांना घाम, काय चाललंय? आपणच झाडं तोडतोय. आपण झाडे लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजेत. माझं कीर्तन ऐकून गेलात, एक मला वचन द्या की ताई आमच्या दारापुढे एक ते झाड लावू आणि त्याची आम्ही मरेपर्यंत सेवा करू. पटतंय का? जमलं तर पाकिटासोबत एक झाड द्या, मी सुद्धा लावेल. मी एक संकल्पना आहे, एक कीर्तन झालं का एक झाड माझ्या गावाकडे लावते. तुम्ही पण प्रयत्न करा. कदाचित पुढच्या वर्षी जरा गरमी कमी येईल, उष्णता कमी येईल, ऱ्हास कमी होईल, त्यातून ऑक्सिजन आपल्याला भेटतो, सगळ्या गोष्टी आहेत. माझा सांगण्याचा भाव त्या भगवंतापर्यंत पोहोचायचंय, तर तुम्ही असा परमार्थ करा, कारण की भगवान परमात्मा आपल्याला पोहोचवेल. कशा पद्धतीने? जर तुमच्या आयुष्याचा नाशच होणार आहे, तर त्याचा उद्धार करायचा असेल तर अभंगाचं तृतीय चरण
जोरदार टाळ्या वाजवा. आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती करायची, कदाचित तेवढं कळालं. बघा आपण किती कीर्तनामध्ये दंगून जातो, बरोबर आहे ना? दंगून गेलात का तुम्ही? का रंगून गेलात? काहीच नाही, काहीतरी म्हणा, नाहीतर चालले. काहीतरी म्हणा, झोपले का काय? बसलात कीर्तनात असं एक जण तिकडून मला असं दाखवतो, पायले दुखते बघ. म्हणजे शरीर कसं आहे, नाशिवंत देह जाणारच कळत का? तुम्हाला बसूनही देत नाही, 2 तास मांडी घालून बसू देत नाही देव, 2 तास उभा राहू. मग का तुम्ही याच्या प्रेमात पडताय? प्रेमातच पडायचं असेल ना, भगवंताच्या प्रेमात पडा. ऐका, तुम्हाला प्रेमच करायचंय ना, तर देवावरती प्रेम करा. तुम्हाला प्रेमच करायचं ना, तुमच्या घरात आईवरती प्रेम करा. तुम्हाला प्रेमच करायचं ना, वडिलांवरती प्रेम करा. तुम्हाला प्रेमच करायचंय ना, तुमच्या भावावरती प्रेम करा. जसं मुक्ताईने ज्ञानोबरायांवरती केलं, ते भावा बहिणींचं प्रेम. इतकं प्रेम देवावरती करा, जसं आईवरती प्रेम केलं, बापावरती प्रेम केलं भक्त पुंडलिकांनी. आपण केलेले सगळे गुन्हे माफ होतात. बघा आज काय मातृदिने, कसला दिन? एका बंगल्यावरती नाव होतं, त्यांनी मला चहा प्यायला बोलवलं. काय? मातृछाया. हा, मातृवाट्यावर आणि पितृगोठ्यात आणि छाया खाट्यावर. कस काय जमल? लय उशिरा कळलं, पण कळलं तुम्हाला. कळलं, त्यालाच कळलं. काय मातृपितृ छाया. आपण सांगेन तुम्हाला आज काय मातृदिने. माझा एक प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत. आज प्रत्येक मुलीला आपली आई कळाली, कदाचित त्या मातृदिनानिमित्त त्या आईला आज मातृपितृ दिन ज्यावेळेस असतो 14 फेब्रुवारी, त्या दिवशी आपण सांगितलं पाहिजे आई वडिलांचं दर्शन घ्यावं लागतं. याही पुढे जाऊन सांगू, मातृदिन आहे, फक्त त्या दिवशीच आईला गोड बोलायचं असं नाही. आयुष्याच्या पाठीवरती जीवन जगत असताना त्या आईमुळे आपल्याला जन्म भेटलाय. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. ठेच लागे तिच्या पायाला, अश्रू येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. त्या आईने जन्म दिला. आज मातृदिन आहे, मी तुम्हाला सांगेन आईवरती प्रेम करा. कदाचित आज सगळेजण म्हणतात का, हे आईला काय काय म्हणतो आपण. मी खूप ठिकाणी बघते, ते सांगतात हे आईला काय कळतं, आमच्या आईला तर साधा स्क्रीन टचच्या मोबाईलचं पण कळत नाही. आज ही लेकरं मोबाईल घेऊन आमच्या पुढं वर्कर ते व्हिडिओ गेम खेळ, आईला आपला कळत पण नाही. कसं काय करायचं? आमची आई आड्याने, आमच्या घरातली आई, तिला काही कळत नाही. पण सांगेन तुम्हाला, आजच्या जगामध्ये त्या म्हातारी आजीबाई आपल्या दारात असणं किती गरजेचं आहे. बाहेर म्हणते खरं, मरता तरी बरं आणि नाशिले घर. आपण म्हातारा माणूस झाला की आपल्याला वाटतं पटकन मारावं, काय खोकत बसलं इथं गेलं की. पण मी सांगेल, मी पुरावा देईल. काय सांगितलंय? म्हातारे झालेल्या आजीबाई घरामध्ये असणं किती गरजेचं आहे. ऐका, नवरा बायको दोघं फिरायला जायचं असतं त्यांना, आई घरामध्ये असते. आई घरामध्ये नेहमी म्हातारी आजी असते. ती आई मरण पावल्यानंतर नवरा बायको दशमी या विधीनंतर त्यांना एका लग्नाला जायचं असतं. लग्नाला जात असताना बायकोला नवरा म्हणतो कुलूप लाव. बायको नवऱ्याकडे जाते, म्हणते अहो घराला कुलूपच नाही आपल्या. तुमची आई जोपर्यंत जिवंत होती ना, तोपर्यंत आपल्या घराला कुलूप लावायची. म्हणजे सांगण्याचा भाव, आपल्या घरात आपला म्हातारा बाप, म्हातारी आई असेल तर तिला हृदयामध्ये विराजमान करा. आई आपल्यासाठी काय करत? जी आई आपल्यासाठी दिवस रात्र कष्ट करते, त्या आईची किंमत काय? जगाच्या पाठी
ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग. ती मुलगी आवाज देते, आई कुठं गेलीस ग? सांगते ती माझी आई खरंच खोटं बोलायची आहे. म्हणायची तू जर काम नाही केलंस ना, तेवढे भांडी नाही घासलीस ना, तुला मी जेवायला नाही देणार. पण ती खरंच आई जेवायला नाही देणार म्हणायची, पण पहिले जेवू घालायची. ही आई आली ना नवीन, ती खरंच सांगते तुला मी जेवायला नाही देणार म्हणलं ना, त्या दिवशी ही आई खरंच जेवायला देत नाही. आई तू कधी येणार ग? ती आवाज देते, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना आई ग, तू ये ना माझी आई. आवाज देते, सांगते. कशी येईल सांगव? कदाचित तुमची आई तुमच्या जवळ आहे ना, ती आई म्हणजे काय? लेकराला ज्यावेळेस आई असते ना हृदयामध्ये, ती आई आपल्यासाठी काय करू शकते आहे का? ज्यावेळेस बाप मरून जातो, आईवरती एकटीवरती जबाबदारी येते की आता आपल्या मुलांना आपल्याला जगवायचे, कशा पद्धतीने जगवायचे, मातृदिन आहे म्हणून सांगते अगदी. कदाचित ती आई आपल्याला जगवण्याकरता धडपड करते, लोकांची धुणी भांडी करते, पण माझ्या लेकरांना 2 घास सुखाचे खायला मिळावे म्हणून विचार करते. लेकरांना कसं खायला भेटेल? घरात तर काहीच नाही, बाप मरून गेला, पिठाचा डबा उघडते, तांदळाचा डबा उघडते, तांदळाच्या डब्यामध्ये थोडेसे तांदूळ भेटतात, तर तांदळाचा भात बनवते. तिन्ही लेकरांच्या ताटात खायला देते, लेकरांकडे बघते. लेकरं मटामटा भात खाऊन घेत आहेत, पण लेकरं विचार करत आहेत. मोठा मुलगा आईला आवाज येतो, आई तुला भूक नाही का ग? आई ती आई म्हणते, नाही रे बाळा, मला भूक नाही, आज माझा उपवास आहे. उपवास नसतो त्या आईचा, ती आई उपवाशी असते. कशी असते? उपवाशी असते. ती विचार करते, मी जर भात खाल्ला तर माझ्या लेकरांना कुठून भात भेटेल? हा विचार करणारी जगाच्या पाठीवर कोण आहे? आई आहे. आई जर टोपल्यात 4 भाकरी असतील ना, तर 4ही लेकरांना 4 भाकरी देऊन टाकते. विचार करते, पाणी पिऊन आई झोपते, पण स्वतःसाठी ताजी भाकरी गरम खात नाही ती आई. त्याचं नाव आई असतं. आज आम्ही कितीही लांबून घरी गेलो ना, तर एवढ्या रात्रीचं जेवण कर म्हणणारी जगाच्या पाठीवरती 2 वाजता जेवण बनवणारी आमची आई आहे. कोण विचारतो तुम्हाला जगाच्या पाठीवरती? ज्याच्या आयुष्यामध्ये आई नाही ना, तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये जगून फायदा नाही करत. जोपर्यंत तुमची आई तुमच्या घरामध्ये आहे, ती चालते बोलते, तोपर्यंत तिला कडकडून मिठी मारा. ऐका, कोकणामध्ये महाडच्या ठिकाणी माझं कीर्तन होतं. कीर्तनाच्या माध्यमातून काही लोकांना असं वाटतं आई बाप का सांगावेत? बाप सांगितलं आणि त्या लेकराला, एवढूशा लेकराला बाप कळाला. दादा बाप कळाला, ती मुलगी पळाली, बापाचं अस्तित्व कळालं. बापाला जाऊन कीर्तन संपल्यानंतर कडकडून मिठी मारली. मी सांगते ना कीर्तनामध्ये, तुमचे आई बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कडकडून मिठी मारा. बापाचं वर्णन केलं, बाप आपल्यासाठी काय करतो. बाप स्वतःसाठी कधी नवीन चप्पल घेत नाही, पण लेकीला शाळेसाठी नवीन बूट घेतो. सगळं काही सांगितलं, तिला कळालं. कीर्तन संपल्यानंतर बापाला मिठी मारली. बाप आणि लेक जोडीनं माझ्या जवळ आले. कदाचित यातच माझं पुण्य आहे. ती मुलगी रडत होती, तिचा बाप माझं जेवण होईपर्यंत बाहेर थांबलाय. नारदाच्या गादीवरनं बोलते, ह्याला एकही शब्द खोटा असेल तर पांडुरंग परमात्माला लगेच उचलून नेईल. इतकं तळमळीने मी तुम्हाला सांगते. ती मुलगी बापाला घेऊन भेटायला आली आणि सांगितलं की खरंच आम्हाला ताई बाप काय कळाला. कदाचित तुम्ही कीर्तनामधून मुलींनी समजून घेऊन जा, बाप काय असतो, आई काय असते. त्यांच्यामुळे हे विश्व आहे आपल्यासाठी. एका मुलीला बापाचं अस्तित्व कळालं, आई आहे ना, आईचं अस्तित्व कळालं. मी बापाचं शेवटी 5 मिनिटांमध्ये सांगणार आहे आणि माझं कीर्तन आटोपणार आहे. आई कळाली, आईने आपल्याला जन्म दिलाय. महाराजांनी सुंदर गायन केलं, ये ना माझी आई. येणार आहे का?
आई बापानं स्वतः कधी दिवाळीला तुमच्या आई तुमच्या दिवाळी करता तुम्ही कपाटात जाऊन बघा, आईने आपल्या साडी कधी घेतली तिला, कुणीतरी दिलेली आहेराला आलेली साडी आई घालते आपली, स्वतःसाठी घेतली कधी? मुलींनो, आज जेवढ्या कीर्तनात आहात ना तुम्ही, घरी गेल्यावरती बघा आपल्या आईने शेवटची साडी स्वतःसाठी विकत केव्हा घेतली? पाहुण्यांनी दिलेली, पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर आहेराला आलेली ती साडी शिलाई करून आई घालते, पण लेकीला नवीन ड्रेस घेते ती आई असते. मग या आईसाठी तिच्या आईचा नावाचा उद्धार कसा होईल? कदाचित प्रयत्न करा. सांगितलंय, खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. त्या आईची माया जगात कधीच भेटणार नाही. काय सांगितलेलं आहे? आईची माया कशाला दुखवी तो ममतेच्या सागराला, कशाला दुखवी तो आईच्या त्या काळजाला. सांगेल तुमच्या गावामध्ये त्या आईने चांगले संस्कार केलेत, बापाने चांगले विचार तुमच्या लेकरांना दिलेत, म्हणून कदाचित विचार करा. संस्कार म्हणजे काय असतो? स्वतःला लई शान समजणं म्हणजे संस्कार नसतं. संस्कार म्हणजे आचार विचार यांची गोष्ट असते. लक्षात घ्या. या गावातल्या एक छोट्याशा लेकराने, ऐका, तुमचं गाव किती सुंदर आहे, तुमचं गाव किती श्रेष्ठ आहे, फक्त एकच करायचं, कीर्तनामध्ये जे चालू आहे ते आपण स्वतःच्या अस्तित्वामध्ये आज कौतुक करावं वाटतं. एवढी देखणी मुलं इथं समोर आहेत, एवढी देखणी मुलं समोर पाठवा त्याला माझ्याकडे, इकडे तुम्ही बघा फक्त. कदाचित विचार करा, श्री नारायण दादा लिंबाजी माळी मेथवडे या गावचे, त्यांची काल सोन्याची अंगठी हरवली. सोनं किती महत्वाचं माणसाच्या आयुष्यात. आज लोक सोनं चोरी करायला, दरोडे घालायला लागले. पुढे बघा, ते येणारच आहे, पुढे पुढे बघा. सोनं किती महत्वाचं, लोक चोरी करतात, बरोबर आहे की नाही? आज ह्या लेकराला सोन्याची अंगठी घावली. कोणाची हरवली होती? नारायण दादा माळी यांची हरवलेली अंगठी कैलासवासी मधुकर दादा सदाशिव पवार यांचे पुतणे श्री सिद्धेश्वर दादा पवार यांचा मुलगा कुमार राज सिद्धेश्वर पवार. बघा, राज म्हणून त्याचं नाव आहे, वय वर्ष 10 आणि 3री मध्ये शाळेत जातोय. याला अंगठी सापडली, त्याने ती आई जवळ दिली. आई पण तितकीच संस्कारी आहे. ती अंगठी त्यांनी घरी जाऊन आईला दिली. आईने सांगितले नाही असं करू, आपण डब्यात ठेवून मोडू. आज सांगितलं का? याला म्हणतात काय? संस्कार. कुणाच्या गावचे संस्कार? मी म्हणते कदाचित त्यांना सापडलेली ही अंगठी त्यांनी आईला दिली. आईला दिल्यानंतर आईनी वडिलांनी दोघांच्या संस्कारामुळं आई वडील दोघंही अंगठी घेऊन यांच्याकडे आले आणि खरंच त्या सप्त्यात त्यांनी ही अंगठी परत दिली. ही कौतुकाची गोष्ट आहे. मी का सांगते आणि का? लेकरांना कशाची अपेक्षा असते? एक चॉकलेटची. कदाचित अंगठी कोणाची त्यांना पण बोलवा. अंगठी कोणाची? हा, नारायण माळी दादा तुमची अंगठी ना, तुम्ही या समोर. कदाचित या सप्त्यामधली हा सुवर्ण महोत्सव असेल, कारण की सप्ताह कशासाठी करायचा? दीदी तुमचं कीर्तन सारखं झालं, सारखं झालं. टाळी वाजवा. टाळ वाजवा, फक्त टाळ वाजवा. मुलाच्या आई वडील पण या इथं समोर. हा
हार पण आणलाय का त्याला कुणाला बांधतात का भजन म्हणा टाळी वाजवा Thank you.